तर आपण तर निघालो होतो मित्रांनो सकाळ सकाळी ओला उबरच्या भरोश्यावर कामाला. त्याच्यानंतर आपल्याला एक व्हॉट्सअपला बुकिंग येते लोणावळा टू, त्याच्यानंतर अहिल्यानगर, त्याच्यानंतर ढोणगाव, त्याच्यानंतर आपला संभाजीनगर, त्याच्यानंतर मध्य प्रदेश बुरानगाव MP. तर सगळं डिटेल्समध्ये मी व्हिडिओ टाकलाय मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल आणि खूप काही इन्फॉर्मेशन भेटेल मित्रांनो. कारण की CNG वगैरे पण खूप जागे मला भेटलं. आणि त्याच्यानंतर TP काय असते महत्त्वाचे मी व्हिडिओमध्ये सांगितलंय. TP म्हणजे काय असते आणि आपला स्टेज जर सोडून चालला असेल तर TP किती महत्त्वाची आहे आणि त्याच्यानंतर TP शिवाय काय होऊ शकत नाही ते व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मराठी ड्रायव्हर डेली ब्लॉग. तर मित्रांनो आपण ओला उबरच्या रिलेटेडमध्ये व्हिडिओ टाकतो डेलीच्या डेली. आज पण असंच करणार मित्रांनो. सकाळ सकाळचा टाइम झालाय, टाइम बघू शकता तुम्ही 7:19 किलोमीटर वगैरे 0 करून टाकले. आणि आपल्या गाडीमध्ये होतं पेट्रोल कमी, तर पेट्रोल पण 1000 रुपयाचा टाकलाय मित्रांनो. सकाळ सकाळचा टाइम झालाय. तर मित्रांनो आपण ओला उबर रॅपिडो ह्याच्याबद्दल डिटेल्समध्ये व्हिडिओ टाकतो आपण युट्यूब चॅनलवर मित्रांनो. जसं डेलीचे अर्निंग झालं, जसं डेलीचा प्रॉब्लेम काय झालं, या ड्रायव्हरची डेली लाईफ कशी जाते, त्याच्यानंतर ओला उबरच्या रिलेटेडमध्ये आपण सगळं युट्यूब आपल्या चॅनलवर टाकतो मित्रांनो. तर मित्रांनो आज आपला टार्गेट राहणार आहे 4000 रुपये. आज आहे वार सोमवार मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल आणि मला पण खूप काही शिकायला मिळेल मित्रांनो. तर मला हा युट्यूब चॅनल मी ह्याच्यासाठी ओपन केलाय मित्रांनो की तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड व्हावं म्हणून. आणि तुम्ही जर ओला उबरच्या रिलेटेडमध्ये जर गाडी वगैरे घ्यायचा निर्णय घेत असेल तर आता धंदा कसा चाललाय आणि काय चाललंय त्याच्याबद्दल सांगणार आहे मित्रांनो मी. असं डेलीच्या डेलीज आपल्या ब्लॉगमध्ये असतात मित्रांनो. तर चॅनलला नवीन जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करून टाका मित्रांनो. तर आलोय आपण वाघोलीला. ट्रिप काही पडली नाही मित्रांनो, ट्रिपची वाट बघते. जर एखादी ट्रिप पडली तर लगेच आपण निघू. सिडान जरी पिडले ना 400-500 रुपये तर आपण इथून निघू मित्रांनो. तर ट्रिपची वाट बघतोय, बघू किती वाजता आपल्याला ट्रिप पडतात आणि आपली पहिली ट्रिप कुठं कंप्लीट होते ते. तर मित्रांनो आपण चालू आहे सध्या कस्टमरला पिकअप करायला. तर विषय असा आहे मित्रांनो, आपल्याला मोठी बुकिंग लागली 1-2 दिवसाची. तर सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतोय. पहिले चालतोय कस्टमरला पिकअप करायला. आपण लोणावळ्याला आलोय जस्ट, मतलब आता 2 ते 3 मिनिटं लागेल आपल्या कस्टमरला पिकअप करायला. तर रस्त्याला दाखवतो तुम्हाला कुठं गेलो आपण, कुठं झालं आणि किती किलोमीटर झालं आणि टोटल आपल्याला किती पैसे दिले सगळं डिटेल्समध्ये. आणि आपण घरी कधी येतो. आज आहे सोमवार, वाजले 9:20. 2 दिवसाची ट्रिप आहे. उद्या सकाळी उद्या संध्याकाळी त्यांना ड्रॉप करायचंय कुठं बुरानपूरला. तर सगळे सांगतो तुम्हाला कुठं कुठं जायचंय, कुठं कुठं नाही. आता सगळं चाललोय पिकअप करायला. पिकअप करून त्यांना तुम्हाला देतो मी अपडेट कुठं चाललोय काय आहे म्हणून. ते आपण आलोय कस्टमरला पिकअप करायला. ह्या बिल्डिंगमध्ये वरी गाडी मस्तपैकी चकाचक आहे, एक नंबर. थोडंफार पुढं घासलेलं आहे. कस्टमर आणते सामान वगैरे आणून, वरी वगैरे बांधायचं आहे. कॅरियर पण म्हणले होते. हे आहे लोणावाला झियांग बाग काहीतरी वाटते, ही बाग आहे वाटते. मग पाठीमागं कस्टमर येते, पिकअप करून निघू आपण आता डायरेक्ट इथून. पहिले अहिल्यानगरला जायचं आहे आणि सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतो. आणि रस्त्यानं जाता जाता CNG पण कुठे भेटलं तुम्हाला सगळं डिटेल्समध्ये सांगतो मित्रांनो. जसं अहिल्यानगरला आलो तसंच टायरचं पंक्चर झालं, बघू शकता तुम्ही. टेपणी वगैरे मस्तपैकी काढली. टायर पंक्चर जवळ होतं म्हणून आणलं इथंच. आणि हे पंक्चरचं दुकान आहे आणि इथं पंक्चरचे 120 रुपये घेतले मित्रांनो आपल्याकडून. टोटल 120 रुपये म्हणतात ते. आणि तुम्ही हवा बघा किती येते. तर या अख्खा खिळा घुसलेला आहे याच्यामध्ये आणि पंक्चर काढताय. आणि जो माणूस आहे ना हा पण नवीन आहे, याला पण माहिती नाही पंक्चर कसं काढतात. मी सध्या सांगितलं त्याला कसं पंक्चर काढतात म्हणून. तर मित्रांनो टाईम बघा तुम्ही पहिले, 8:09. CNG एवढी आहे. टोटल गाडी चालली आहे आपली 371 आणि CNG टाकल्यापासून 89 गाडी किलोमीटर चालली आहे टोटल. तर सध्या आपण आहे ढोणगावला. गाडी गरम करायला ठेवलं आहे. आपण CNG फिल करायला चाललो आहे आता. तर बघू, जर CNG भेटलं तर सकाळ सकाळी ठीक, जर नाही भेटले तर मग काही प्रॉब्लेम नाही. नाश्ता वगैरे नाही झालाय. आणि रात्री एवढं थंडी होती ना मित्रांनो, खूपच जास्त. आता पण जर्किंग वगैरे टाकलंय, अजून थंडी वाजत आहे. गाडी वगैरे गरम करायला ठेवलंय आणि जाऊ आपण इथून डायरेक्ट ह्या CNG फिल करायला. जर भेटली तर ठीक, नाही भेटली तर अजून काही गॅरंटी नाही वाटते मला. जर भेटली तर ठीक, नाही भेटली तर आपण काय करणार मग, शेवटी पर्याय नाही त्याच्याशिवाय. आणि इकडं आपण आलो एक तर पहिल्यांदाच. दात वगैरे पण नाही घासलंय अजून. आणि मित्रांनो यांचा असा विषय झाला की आज यांना इथंच थांबायचं म्हणते. उद्या जायचं आहे म्हणते. उद्या सकाळी इथून निघणार आहे आपण औरंगाबादला, संभाजीनगरला वरून त्यांना सोडायचं बुरानपूरला. आणि बुरानपूरला आपण तिकडे गेलो नाही कधी आणि ते मध्य प्रदेशमध्ये येते सिटी. त्याच्यानंतर आपल्याला एक TP काढायला लागेल
तर बघू, जर टिपी निघली तर निघली, जर नाही निघली तर मग आपण असं जाऊ, काही पर्याय नाही त्याच्याशिवाय. कारण की महाराष्ट्रावरून तो थोडंसं दूर आहे, काही 10-15 किलोमीटरचा वाटते काहीतरी, महाराष्ट्र स्टेटमधून मध्य प्रदेश स्टेट. तर ठीक आहे मित्रांनो, आता आपली CNG भरायला चाललो. बघू, जर भेटली तर ठीक, नाही भेटली तर आपण परत इथंच येऊ आणि मस्तपैकी ब्रश वगैरे करू. आणि आंघोळ वगैरे तर आज करणारच नाही, उद्याच करू. जर बघू, जर टाईम, जर आपल्याला पाणी वगैरे भेटलं मस्तपैकी तर आंघोळ वगैरे करू, नाहीतर मग उद्याच करू. मित्रांनो, आपण आलो जेवण करायला. पॉवर बँक आहे सोबत, चार्जिंग संपली होती म्हणून. दादा जेवण बनवते आपल्यासाठी, मस्तपैकी अंडा थाळी खाऊ. हा डोनगावचा नजर आहे समोरचा. थंडी खूपच जास्त आहे इथं. जेवण वगैरे करू. पॉवर बँक आहे आपला बोटचा, 20,000 वॅटचं घेतला होता आपण इमर्जन्सीसाठी. चार्जिंग पण खूप जास्त कमी. तिथं कादा जेवण बनवते आपल्यासाठी, मस्त अंडापैकी थाळी, अनलिमिटेड, 120 रुपये, किती पण खा, पोट भरून खा, घरी पण न्या. तर जेवण वगैरे करू आणि बघू किती वाजता निघतो आपण. आणि गाडी वगैरे मस्तपैकी चकाचक करू, तिथं जाऊन आंघोळ वगैरे करू. साबण वगैरे आणलंय, शॅम्पू वगैरे पण आहे. जेवण वगैरे तर आलंय मस्तपैकी. अंडा आहे आणि चपाती आहे, त्याच्यासोबत राईस वगैरे नाही आहे. 2 अंडे तुकडे करून आहे आणि हा चपाती आहे 4-5, किती पण खा चपाती. टाईम बघा तुम्ही पहिले, 1:04. CNG एवढी आहे, प्रेशर कमी होतं तिथं. 3:38. आपण आहे तिथंच, त्याच लोकेशनला, ढोणगाव. मस्तपैकी गाडी वगैरे पुसली आता आतून बाहेरून. फक्त हे दरवाजे राहिले थोडंफार, हे दरवाज्यावरून एकदा हात मारून टाकलं ना एकदम ओके होतं. नंतर ना काहीच प्रॉब्लेम नाही राहत. दमलो होतं अख्खी गाडी धुवायला, एवढी मेहनत लागते ना मित्रांनो, खरं सांगतो तुम्हाला. गाडी धुवायचं खूपच अवघड कंडिशन आहे. सध्या दमलोय. जेवण वगैरे मागाशी झालंय मस्तपैकी. आता डोकं दुखते थोडंफार, चहा वगैरे पिऊन येऊ असं वाटते. आणि पहिले गाडी वगैरे हे थोडं क्लीन करून घेऊ आणि त्याच्यानंतर ना क्लीन केल्याच्या नंतर ना हातपाय वगैरे धुवू मस्तपैकी. जमलं तर थोड्या वेळाने आंघोळ करू, आताच नाही, कारण की दमलोय. आज संध्याकाळी तर इथंच थांबायचं आहे. तर ठीक आहे, पहिले चकाचक करून घेतो गाडी आणि त्याच्यानंतर ना चहा वगैरे घेतो आणि आराम करतो. आता बाकी काही पर्याय नाही त्याच्याशिवाय आपल्याकडं. तर मित्रांनो, आता वाजलंय 10. आपण मस्तपैकी झोपलोय, झोप येते मस्तपैकी. आता झोपणार आणि उद्या सकाळी जायचं आहे आपल्याला 4 वाजता. 4, 4:30, 5 वाजता निघेल माझ्या हिशोबाने. 5:30 वाजायला 6 तर वाजणारच आहे. ते म्हणले होते 5 वाजता निघू म्हणून, तर 6 वाजणारच आहे. उद्या 6 वाजता निघू, औरंगाबादला जाऊ, सॉरी संभाजीनगरला. संभाजीनगरवरून त्यांना आपल्याला सोडायचं आहे ह्याला बुरानपूरला. तिथं रस्त्यानं जाताना टिपी पण काढायचं आपल्याला. तुम्ही झोपतो आता, उद्या उठतो डायरेक्ट. मित्रांनो, टॅक्सी लाईनमध्ये बिझनेस करायचं सोपं नाही आहे. आता वाजले सकाळी 4:30, 4:40, 4:45 पर्यंत झाले. आपण आहे इथं ढोणगाव. घर सोडून 2 दिवस झाले, आजचा 3रा दिवस आहे. आज कस्टमरला ड्रॉप करायचं आहे बुरानपूरला. सकाळी 4:30 वाजता उठलो, ब्रश वगैरे करतोय आणि इथून 5-5:30 वाजता निघायचं आहे. तर टॅक्सी लाईनमध्ये यायचं असेल ना, सोपं नाही आहे. तुम्ही जेवढं म्हणताय ना, मी सकाळी जाऊ, कामाला येऊ, काम करू आणि संध्याकाळी घरी येऊ, त्याच्यामध्ये भागत नाही मित्रांनो. असं आउट स्टेशनच्या पण ट्रिपा मारावं लागतात आणि बाहेर पण यावं लागतात. तर कस्टमर येतं आहे आता 5:30 वाजता. 5 वाजले सध्या, 5:40-45 झाले. आपण इथून निघू डायरेक्ट पहिले संभाजीनगरला. संभाजीनगरहून त्यांना बुरानपूरला ड्रॉप करू. बुरानपूरला ड्रॉप करून मग तिथून आपण डायरेक्ट पहिले संभाजीनगरला येऊ. जर भेटले आपल्या अकोलावरून बुकिंग तर ठीक. आणि आपल्याला जे टिपी काढायचं ना, ते सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतो कसं असते आणि काय असते. तर सध्या आपण आंघोळ वगैरे तर विचार चालला आहे, पण एवढं थंड पाणी आहे ना, विचारूच नका. तर ठीक आहे, पहिले दात वगैरे घासून घेऊ, ब्रश वगैरे करून घेऊ, तोंड वगैरे धुवून घेऊ. नंतर ना बघू आंघोळ करायची की नाही. जर थंडी वाजली तर नाही, जर नाही वाजली तर करू मग आंघोळी. तर ठीक आहे मित्रांनो, CNG वगैरे आहे आपल्या गाडीमध्ये मस्तपैकी. रस्त्यानं जाता जाता भरायचं एक ठिकाणी. जर नाही भरलं तरी आपल्या शिल्लोडला आहे म्हणते, काल पंप वगैरे भेटला होता आपल्याला. तर ठीक आहे, सध्या तर इथंच थांबवतो. आपण आहे संभाजीनगर, इथे बघू शकता तुम्ही. आलोय 1/2 किलोमीटर चहा पिण्यासाठी गेलो होतो, बाईकवर आणि टॅक्सीवर पण. तर चहा वगैरे काय भेटला नाही.
आता म्हणून रिटर्न चालू आहे परत कस्टमरला. ते बोलले 10 ते 15 मिनटं लागेल त्यांना दर्गामध्ये आणि निघायचं म्हणलं आपल्याला लगेच. रस्त्याला चहा नाश्ता करून घेऊ म्हणलं ठीक आहे चालते, काय प्रॉब्लेम नाही. मला वाटलं भेटलं तर एखादं कप तरी चहा घ्यावा म्हणून, कारण की सकाळपासून ब्रश वगैरे नाही केलं तेव्हापासून आपण चहा वगैरे काहीच नाही पिला होता. हा सकाळचा संभाजीनगरचा नजर आहे, सेंट्रल बँक. आता दोन ते 3 मिनटं लागेल मला पोचायला तिथं पोचू आणि निघू आता डायरेक्ट आपण. संभाजीनगरमध्ये CNG भेटला नाही आपल्याला. 6-7 वाजता ते सगळं पंप ओपन होतात. आता तर सध्या एक पण नाही झालं. एखादं जर झालं ओपन तर ठीक आहे, नाही झालं तर मग सरळ निघू आपण. रस्त्याने एक सिल्लोडला आहे म्हणतात, जर तिथं भेटलं तर भरू, जर नाही भेटलं तर मग रस्त्यानं जो पहिला पंप सापडत पहिले तिथं भरतो, त्याच्यानंतर ना सिल्लोडला भरू डायरेक्ट. तर चाललो आहे आपण आता गाडीमध्ये बसायला, तिथं जाऊ निघू मग. मित्रांनो आपला CNG रस्त्यामध्ये संपला होता, तर पुढं हा एक पंप, तिथं जाऊन भरू आपण. हे तुम्हाला दाखवण्यासाठीच केलं होतं आपण की आपला CNG संपलाय म्हणून. रस्त्यानं आपल्याला कुठं CNG नाही भेटला मित्रांनो. आपण हे सध्या अजिंठाच्या पुढे हे 2 पंप आहे, एक जवळच आहे. तिथं विषय असा असता मित्रांनो की संध्याकाळी भेटतं, म्हणजे 12च्या नंतरनं. मी तिथं रेट बघून घ्या तुम्ही किती, आणि इथं प्रेशर बघून घ्या. आणि 1 तास झाल्याच्या नंतर ना आपला नंबर लागला मित्रांनो, कारण की सकाळी प्रेशरच नव्हता. तर फायनली आपण आलोय मध्य प्रदेश बुरानपूरमध्ये. कस्टमरला केले ड्रॉप आणि मला हे टांगा दिसला. मध्य प्रदेशमध्ये स्पेशलिस्ट टांगा आणि घोडागाडी चालतात मित्रांनो. तर आपण चालू डायरेक्ट तिथून CNG भरायला. CNG मस्तपैकी भरलं. तिथं पण रेट खूप जास्त आहे मित्रांनो, 97-97 रुपये रेट आहे CNGचा. आणि प्रेशर वगैरे पण चांगलं होतं. 400-500 रुपयाची आपल्या गाडीमध्ये CNG बसलं. आणि हे आहे मित्रांनो बुरानपूरमध्ये CNG पंप. याचं व्हॉट्सअपचा लिंक माझ्याकडे आहे मित्रांनो. जर कोणाला लागत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला व्हॉट्सअपला तो जे पंप आहे ना, जर त्या साईडमध्ये कोणी जात असेल या फिर काय कोणाला जर CNG लागत असेल तर मला सांगा. मी तुम्हाला तो CNG पंप कुठे आहे आणि त्याचं लोकेशन वगैरे कुठे आहे मी तुम्हाला सगळं डिटेल्समध्ये देतो मित्रांनो. आणि इथं ऑनलाईन नसतात मित्रांनो, कधीतरी येतो. हा अडाणीचा CNG पंप आहे मित्रांनो आणि खूप चांगला पंप आहे. रेट पण थोडंफार मतलब 5 ते 10 रुपयामध्ये थोडंफार फरक असेल ना, बाकी काही नाही मित्रांनो. आणि CNG इथं एक पण गाडी नव्हती. तर मस्तपैकी CNG इथं टाकलंय आपण. एवढं CNG आहे म्हणजे आता 54,390, 667 गाडी किलोमीटर चालली आहे संभाजीनगरपर्यंत. बघू. आणि कस्टमरला केले आपण ड्रॉप मित्रांनो 2 वाजता ड्रॉप केलं. इथून अर्धा तास अंतरावर CNG पंप होतं. CNG भरून जाऊ म्हणलं. आता चाललंय आपण डायरेक्ट संभाजीनगरला. तर जेवण वगैरे करू आपण रस्त्याने, कारण की भूक वगैरे तर खूप लागली. एखादं चांगला वगैरे ढाबा वगैरे बघून मस्तपैकी जेवण वगैरे करू तिथं आणि निघून मग डायरेक्ट संभाजीनगरला. सध्या तर असं विषय आहे, इथून 4 ते 5 तास लागलं वाटते काहीतरी. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. जायचं तर आहेच घरी, काहीतरी केलं तरी. तर निघू आपण पहिले पटापट आणि जाऊ आता संभाजीनगरला. आणि संभाजीनगरला गेल्यावर तुम्हाला सांगतो की आपल्याला पैसे किती दिले आणि टोटल वगैरे बिल वगैरे किती झालं आणि CNG वगैरे किती लागलं. आणि आपल्याला इथे CNG पंप भेटला आहे मस्तपैकी. CNG वगैरे भरला आपण, निघतोय आता तिकडं. तर आज आहे मित्रांनो 4था दिवस. आलोय आपण घरी. गुरुवार आहे. 1:40 आणि 1133 किलोमीटर गाडी चालली आहे. आणि CNG एवढी आहे 700 रुपयाचं अजून आज CNG बसल. तर सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतो मित्रांनो. आपण लास्ट होतो तिथं बुऱ्हाणपूरला काल. तिथून संध्याकाळी आलो होतो आपण डायरेक्ट किती 7 ते 7:30 वाजता काहीतरी आपण ह्याला काय म्हणतात त्याला संभाजीनगरला. रस्त्याने येता CNG तिथं भरलं होतं आणि रस्त्याने येता 700 रुपयाचं CNG बसलं होतं आपल्याला. तिथून रस्त्यामध्ये जेवण केलं मस्तपैकी आणि फटाफट निघलो संभाजीनगरला. संभाजीनगरला येऊन तिथं आल्यावर कळते की गाड्या खूप लाईनला आहे, थांबावं लागेल म्हणून. तर मला आली ती झोप खूप जास्त. तर मी थांबलो तिथंच, मस्तपैकी झोप घेतली. सकाळी उठलो, ब्रश वगैरे केला आणि आंघोळ वगैरे केली तिथंच. बाबा पेट्रोल पंप तिथं वॉशरूम जागा आहे तिथं. आंघोळ वगैरे, गरम पाणी, थंड पाणी सगळं मिळते. तर तिथं आंघोळ वगैरे केली मस्तपैकी आणि तिथून निघालो होता आपण. आपल्याला 9 वाजता ट्रिप भेटली होती तिथून. आणि तिथून निघाल्याच्या टायमिंगला आपल्याला तिथून 2,000 रुपये दिले होते टोटल. आणि मतलब राऊंड फिगर मी नाही सांगत टोटल मी तुम्हाला किती पैसे दिले. आपली MP ला जाऊन ते TP वगैरे आणि टोल वगैरे सगळं अलगच होतं. मतलब जे TP ला लागतो ना, TP टॅक्स परमिट, आणि जो टोल असतात ना 600 रुपये टोल लागलं होतं आणि टॅक्स परमिटचे 300 रुपये लागले होते काहीतरी. ते कस्टमरने अलग दिले. आणि जेवणाचं सगळं अलग कस्टमरने दिलं होतं. टोटल 1100-1150 किलोमीटर गाडी चालली आहे. आणि ही तुम्ही स्क्रीनशॉट बघून घ्या की ह्या स्क्रीनशॉटमध्ये ह्या जो मोबाईल दिसतो ना तुम्हाला, ह्या मोबाईलच्या बरोबर मला पैसे दिले. तर मी सांगत नाही तोंडानं. आता तुम्हाला ज्यांना जे पैसे दिले ते बघायचं असेल तर तुम्ही हा मोबाईल चेक करू शकता किती रुपयाचा आहे.
आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही प्राईस लावू शकता, त्याच्या हिशोबाने आपल्याला पैसे मिळेल. आता थोडं कम जास्तच आहे, थोडाफार आहे, जास्त काय नाही, थोडंफार कम जास्त आहे. आणि टोटल आपल्याला खर्च लागला आहे मित्रांनो 5,500 रुपये, टोल वगैरे सगळं धरून. मतलब टोल झालं, इन्क्लूड झालं, त्याच्यामध्ये टीपी नाही आलं, त्याच्यामध्ये टीपी 300 रुपयाची त्यानेच दिलं होतं टीपीचं आणि टोल आणि पार्किंग. तर मी तरी टोल काढून घ्या तुम्ही 5,000 रुपयेपर्यंत आपण मिनिमम तुम्ही CNG धरून घ्या. आणि जेवणाचं सगळं कस्टमरकडे होतं. तर मित्रांनो आपल्याला प्रत्येक वेळा CNG वगैरे भेटली होती, रस्त्यानं पण भेटली आणि तिथं जाईपर्यंत पण भेटली बुरानपूरला. आणि जर बुरानपूरला कोणी गेलं असेल आणि CNG वगैरे जर मिळालं नसेल तर मला इंस्टा वगैरेला मेसेज करा, मला माहिती आहे. आणि त्यांचं व्हॉट्सअप ग्रुप पण चॅनल आहे माझ्याकडं. जर कोणी त्या साईडनं जात असेल तर बुरानपूर, त्याच्यानंतर ना आपला काय म्हणतात अजिंठा, तिकडं CNG वगैरेचं काय सिस्टम आहे, जर कोणाला माहिती नसेल तर मला कृपया करून तुम्ही विचारू शकता. जर तुम्हाला गरज लागली तर तुम्ही तिकडे त्या साईडला गेले, या फिर तुम्ही ह्या साईडला गेले, काय म्हणतात त्याला, वडगावला. आपला कोणता वडगाव माहिती का? अहिल्यानगरपासून राईटला तो जातो तो वडगाव. त्या साईडला जर CNG पंप वगैरे तुम्हाला जर माहिती नसेल तर मला इंस्टाला मेसेज करू शकता, मी तुम्हाला CNG पंप देऊ शकतो. याला इंस्टाला मेसेज करून तिथं तुम्हाला. आणि हा मित्रांनो आपण आपल्या इंस्टाग्रामचं नवीन चॅनल ओपन करे आहे, हे बघा तुम्ही स्क्रीनशॉट. इंस्टाग्रामला पण जाऊन फॉलो करा, तिथं पण आपले शॉर्ट व्हिडिओ येत राहते आणि मस्तपैकी अपडेट आपली डेली राहतो आपण. सध्या तर आपण जाऊन आलोय, सध्या गेलोय घरी, मस्तपैकी गाडी लावली मस्त पार्किंगला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन जरूर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो, उद्या सकाळी 5 वाजता. आणि एक बॅड न्यूज आहे, आपला व्हील कॅप पडला एक मागचा जो व्हील कॅप आहे ना तो पडलाय. आता काय करावं बघू, आता पेंट वगैरे मारू एखादा. आपल्याला जे व्हील कॅप आहे आपल्या पैसे पडलेले, ते पट्टी निघाली होती मित्रांनो, टायर पंक्चर झाला होता ना, 2 पंक्चर लागले आपले. ते 100 रुपये मायनस नाही केले, 200 रुपये त्याचे मायनस नाही केले मी. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.